आपले सर्वांचे रेटियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। 2 मार्च 2024 रोजीची पवित्र पोर्टल इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यामध्ये जे आहे अशा उमेदवारांची मागणी केली होती त्याला जे आहे इथे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने तेव्हा निर्णय घेण्याचे सांगण्यात आलेले आहे। निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी किंवा अन्य मुद्दे जे असतील उमेदवारांचे त्यांच्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती जे गठीत करण्यात आलेली आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने, त्यावर जे तुम्ही तुमची पर्सनल जे काही तक्रार असेल ते तुम्ही तिथे मांडू शकता आणि त्या तक्रार निवारण समितीच्या वतीने त्या संबंधितचे जे काही निर्णय येत आहे तर त्या उमेदवारांना कळविण्यात येत आहे, अशी माहिती यांनी जे 1 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेली आहे। 2 नंबरचं जे पॉईंट आहे ते इथे सांगत आहे की विहित दिनांकास अर्हता असूनही केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्यास प्रस्तावित आहे। म्हणजेच मित्रांनो, आता आपण म्हणणार की सर हे कोणती क्वालिफिकेशन इथे तुम्हाला ॲड करता येणार आहे किंवा कोणत्या संदर्भात हा निर्णय घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो, समजा की एखादा उमेदवार असेल त्याच्याकडे TAT किंवा CTETचं जे काही प्रमाणपत्र असेल आणि तो आरक्षित प्रवर्गातून येत असेल आणि त्याच्याकडे 82चा गुण असलेला 82 गुण असलेला TAT किंवा CTETचं सर्टिफिकेट त्यांनी पवित्र पोर्टलवर लावला असेल, परंतु TIT पूर्वी झालेले जे काही TET किंवा CTETची परीक्षा आहे त्यामध्ये त्यांना 90 गुणांचा एखादं सर्टिफिकेट असेल, परंतु त्यांनी आरक्षित प्रवर्गातून येत असल्याने त्यांनी 82चं इथे प्रमाणपत्र लावलं असेल आणि 90चं प्रमाणपत्र इथे लावलं नसेल, तर अशा उमेदवारांसाठी आता जे आहे त्यांची निवड इथे खुल्या प्रवर्गातून झाली नाहीत, कारण शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे काही सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा इथे रेफरन्स देऊन कारवाई करण्यात आलेली आहे, तर त्यामध्ये 82 गुण असणारा उमेदवार असतील किंवा ज्यांनी पदभरतीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षित प्रवर्गाचा लाभ घेतला असेल, तर अशा उमेदवारांना त्यांनी इथे जे कट ऑफमध्ये टाकलेलं आहे तर त्यांच्या कॅटेगरीमध्येच टाकलेलं आहे आणि ज्यांच्याकडे 90 गुण असतील आणि त्यांनी ओपनचे मेरिट क्रॉस केले असेल तर त्यांना मात्र खुल्या प्रवर्गामध्ये सामील करण्यात आलेलं आहे। तर आता अशा उमेदवारांना जे आहे त्यांच्याकडे प्रमाणपत्र असून देखील त्यांनी लावलेलं नाही, तर त्यामुळे त्यांची निवड इथे झाली नव्हती। तर अशा उमेदवारांना देखील जे आहेत इथे विहित दिनांकास अर्हता असून त्यांनी जर इथे लावला नसेल तर त्यांना सेल्फ सर्टिफाईड फॉर्ममध्ये एडिट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे आणि जे काही उमेदवार असतील त्यांच्याकडे 90 गुणांचा TATचा असेल किंवा CTETचा असेल प्रमाणपत्र ते लावू शकतात। तर याकरिता यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेली आहे, कारण बरेच उमेदवारांनी जे आहे त्यांच्याकडे 2-2, 3-3, 4-4 प्रमाणपत्र असून देखील लावले नव्हते। आता 3 नंबरचं जे पॉईंट आहे तर ते मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे, म्हणजेच मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यूचे राऊंड आता पहिला झालेला आहे, त्यामध्ये शिल्लक राहिलेली पदे, त्यामध्ये सेमी इंग्रजीतील रिक्त पदे असतील किंवा उर्दू माध्यमातील रिक्त पदे असतील, तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील म्हणजेच मित्रांनो जे विथ इंटरव्ह्यूचे खाजगी व्यवस्थापनेचे 9 ते 12ची पदभरतीची कारवाई यथाशीघ्र पूर्ण करण्यात येणार आहे। 4 नंबरचा पॉईंट इथे सांगत आहे की अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे। म्हणजेच मित्रांनो, राहिलेल्या रिक्त जागा असतील किंवा पुढील जे नवीन याद्या आहेत इंटरव्ह्यूचे असतील, विदाऊटचे असतील, जे काही असतील ते सर्व प्रक्रिया अजून बरीचशी शिल्लक आहे, त्यामुळे उमेदवारांनी इथे पॅनिक होण्याचे कारण नाही आणि प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत जे ईमेल ID एजू पवित्र त्याच्यावरच तुम्हाला संपर्क साधायचा आहे। इतर मित्रांनो, अफवांवर तुम्हाला विश्वास ठेवायचे नाही आणि जे काही शिक्षक पदभरती संदर्भात दररोज येणारी इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे त्यावरच तुम्हाला जे इथे त्याचा अभ्यास करायचा आहे, ते वाचायचं आहे आणि त्यामध्ये सर्व बाबींचा तुम्हाला खुलासा दररोज मिळत आहे। बाकी कोणी काय म्हणत आहे याकडे तुम्ही जे आहे लक्ष ना देता इथे दररोज इन्फॉर्मेशन बुलेटिन पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे, त्याची देखील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। तर ही महत्त्वाची अपडेट्स होती मित्रांनो, ज्यामध्ये कोणत्या याद्या पुढील आगामी दिवसामध्ये लागणार आहेत आणि कोणती कारवाई सध्याच्या घडीला सुरू आहे त्यांची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे। तर ही अपडेट्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे।